गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसल असेल. माणूस कोणताही असू द्या त्याचं अंतर्लक्षण जाणून घेणं गरजेचं आहे. मी तर म्हणते कोणताही माणूस असू द्या, पखवाजी असू द्या, गायक असू द्या, कीर्तनकार असू द्या, कोणत्याही क्षेत्रातील असू द्या, राजकारणातला असू द्या, वारकरी संप्रदायातला असू द्या, कोणत्याही क्षेत्रातला असू द्या, त्याचं अंतःकरण जाणून घ्या, अंतर्लक्षण जाणून घ्या. कीर्तनकार 2 तास काय बोलतोय याच्यापेक्षा उरलेल्या 22 तासात काय वागतोय ना हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून महाराज अंतर्लक्षण जाणून घेतलं पाहिजे. संत आतूनही मधुर आहेत, आतूनही अमृतासारखे गोड आहेत, बाहेरूनही मधुर आहेत, निर्मळ आहेत, त्यांची वाणी निर्मळ आहे. समाजामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे लोक पाहायला मिळतात. सगळ्यात पहिला प्रकार आहे ज्यांच्या पोटातही विष असतं आणि तोंडातही विष असतं, कधीच नीट बोलणार नाही कारण त्यांच्या पोटातच विष असतं. हो, उदाहरण सांगू. आज सकाळी कीर्तनाला येताना आमच्या इथला एक माणूस म्हटला, महाराज आज कुठे आहे कीर्तन? मी म्हटलं आहे बावड्याला. बावड्यात कुठं? शेटे वस्तीवरती. शेटे वस्तीवरती कुठं? म्हटलं सोनू काकाच्या. हा म्हटलं सोनू काकाचा आम्हाला फोन आलता, आम्ही तुमच्या बरोबर गाडीत येतो, येऊ का कीर्तनाला? मी म्हटलं महाराज तुम्ही अजिबात कीर्तनाला येऊ नका. काय येऊ नका? अहो तुम्ही कधी नीट बोलत नाही हो महाराज, सारखं मुखातून काहीतरी अपशकुन घडेल असं तुम्ही बोलत असता, त्याच्यामुळं तुम्ही कीर्तनाला येऊ नका. ते म्हटले महाराज तुमच्या बरोबर जर मी कीर्तनाला आलो, सुंदर असा हा मंडप आहे आणि जर समजा मंडपाला आगच लागली तरी मी बोलायचं नाही का? मी म्हटलं बघा तुम्ही इथनं बोलायला सुरुवात केली. बरं म्हटले महाराज तुम्ही म्हणताय ना तर मी तुमच्या बरोबर येतो, अजिबात बोलणार नाही, तुमच्या बरोबर येतो, अगदी पिंडा एवढं खाईल आणि मडियासारखं पडून राहील, तोंडातून शब्द काढणार नाही, मला येऊ द्या. अशी लोक असतात, कधीच नीट बोलत नाहीत आणि त्यांच्या पोटातही विष असतं. भूमी कांपे त्याच्या भारे, कुंभ पाकाचे शरीरे, बोले निष्ठुर उत्तरे, पाप दृष्टी मलिन चित्त, किंवा एकाकी वचने कडू अत्यंत तीक्ष्णे. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या पोटात विष असतं आणि तोंडातही विष असतं ना, यांना आपण म्हणतो दृष्ट माणूस. दुसरा प्रकार आहे त्यांच्या पोटात विष असतं पण तोंडात गोडवा असतो, याला म्हटलं जातं धूर्त माणूस. अशा माणसापासून जीवनात नेहमी सावध राहावं बरं का. अशी लोक तोंडावरती एवढं गोड बोलतात ना, आम्हाला काही सरळ बोलतात का माणसं? जोपर्यंत इथं मंडपात आहे ना तोपर्यंत म्हणणार महाराज काय कीर्तन केलं, काय अभंग सोडवला, आपल्याला कीर्तन फार आवडलं, तुमच्या कीर्तनातून मी फार शिकलो, मी आई वडिलांची सेवा करणार, मी भक्ती करणार, मी व्यसन करायचं सोडून देणार, तोंडावर म्हणणार. आणि एकदा जर का त्या काळ्या गाडीत बसून गेलं की पुन्हा पाठी मागं म्हणतात, त्यांना सांगायला काय जातंय त्यांचा अनुभव आलिया, म्हणजे तुम्ही कसंच म्हणता का? नाही, असे लोक म्हणतात तोंडावरती फार गोड बोलतात हो, पण अशा माणसापासून जीवनात नेहमी सावध राहिलं पाहिजे बरं का. महाराज म्हणतात मुखम पद्मलाकारम वाणी चंद्र शीतला हृदय कृद संयुक्तम धूर्दैव लक्षणम. सुभाषित काय सांगतात, मधु तिष्ठती जीवारे हृदयम तू हलाहलम. दुष्टाचं लक्षण आहे ते पोटात त्यांच्या विष असतं पण तोंडावरती गोड बोलतात. अशा पापी माणसापासनं, अशा धूर्त माणसापासनं जीवनात नेहमी सावध राहिलं पाहिजे. आणि आता तोंडावरती गोड बोलायचा सण आलाय की कोणता सण? मकर संक्रांत. बरोबर आहे की नाही? गोड काय आपण काय म्हणतो, कसं आहे महाराज माहितीये का? मकर संक्रांत का साजरी केली जाते त्याच्या पाठीमागं आध्यात्मिक कारण आहे, त्याच्या पाठीमागं वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आध्यात्मिक कारण, देव तिथे आला आणि गोडे गोड जीव झाला. मकर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये भगवान परमात्मा तिळामध्ये प्रकटतो आणि ते तीळ खाल्ल्यानंतर आधीच सुखरूप असणारा हा जीव देवाच्या गोडाने सुखाने तृप्त होऊन जातो. हे झालं आध्यात्मिक कारण. आणखी सांगितलं जातं आपण काय करतो मकर संक्रांतीला तिळगुळ वाटतो आणि काय म्हणतो
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कसं बोलावं हा शिकवणारा सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण. पण महाराज यांना तिळगुळ द्या नाहीतर हत्तीवर बसून साखरेची पोतं वाटा. हे फक्त त्यावेळी तोपर्यंतच गोड बोलणार. त्याच्यामुळे म्हणायचं तिळगुळ घ्या आणि सणापुरतं गोड बोलू नका, तर आयुष्यभरासाठी गोड बोला. चुकत असतील समजून सांगा, जमत नसेल अनुभव सांगा, तर सणापुरतं गोड न बोलता आयुष्यभरासाठी गोड बोला. तोंडावरती गोड न बोलता पाठीमाग सुद्धा गोड बोला. मकर संक्रांत साजरी करण्याच्या पाठीमाग वैज्ञानिक कारण काय आहे? तर हा सण हिवाळ्यामध्ये येतो, पौष महिन्यामध्ये येणारा हा सण. आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण तिळ खाल्ले पाहिजेत, कारण तिळामध्ये उष्णता असते. संतांनी जे आपल्याला व्रत, वैकल्य, उपवास या सगळ्या गोष्टी घालून दिलेल्या आहेत ना, त्याच्या पाठीमाग प्रत्येक सणाच्या पाठीमाग वैज्ञानिक कारण आहे. आपण महाराज एकादश धरतो ना, आता काल झाली एकादश. एकादश 15 दिवसाची का करावी? आपल्या घरापाशी टाकी असेल ना, तर ती टाकी आपण 8 दिवसाला स्वच्छ करतो. आणि जर ती टाकी स्वच्छ केली तर मच्छर होत नाही, पाणी स्वच्छ राहतं, आरोग्य व्यवस्थित राहतं. त्याच पद्धतीनं ही सुद्धा एक टाकी आहे. ती पाण्याची टाकी 8 दिवसाला स्वच्छ करायची आणि देहाची टाकी 15 दिवसाला स्वच्छ करायची. म्हणून एकादश प्रत्येक उपवासाच्या पाठीमागे वैज्ञानिक कारण आहे. मग मकर संक्रांतीच्या पाठीमागे वैज्ञानिक कारण काय? तिळगुळ का दिले जातात? तर हिवाळ्यामध्ये पौष महिन्यामध्ये येणारा हा सण आणि तिळामध्ये उष्णता असते. आणि तीळ जर आपण गुळाबरोबर खाल्लं तर ते सेवन केल्यानंतर आपल्या आरोग्यास ते हितवर्धक असतं. म्हणून मकर संक्रांतीला तिळगुळ दिले जातात. हे झालं वैज्ञानिक कारण. बर, भोगीच्या दिवशी आपण काय करतो? भाजी कोणती केली जाते? खेंदाट्याची भाजी. आणि खेंदाट्याची भाजी आहे ना, बाहेर कुठे खायला भेटत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीच्या भोगीलाच खायला भेटते. त्या खेंदाट्याच्या भाजीमध्ये सर्व प्रकारची फळं, सर्व प्रकारची भाजी, सर्व प्रकारची कडधान्य एकत्रित केलेली असतात. आणि त्याच्यापासून सुंदर अशी ती खेंदाट्याची भाजी तयार केलेली असते. त्याच्यातून आपल्याला शिकायला भेटतं की समाजामध्ये अनेक जातीचे, अनेक पंथाचे, अनेक धर्माचे राहणारे लोक आहेत. त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने एकत्र आलं पाहिजे आणि सुंदर असं खेंदाटासारखं माणुसकीचं नातं निर्माण केलं पाहिजे. ही शिकवणारा, ही बोध देणारी भाजी म्हणजे खेंदाटाची भाजी आहे. म्हणून काही लोक तोंडावरती गोड बोलतात पण त्यांच्या पोटामध्ये विष असतं. महाराज अशा लोकांबद्दल बोलत असताना फार सुंदर दृष्टांत देतात. एकदा श्रीकृष्ण भगवान परमात्मा आणि अर्जुन रस्त्याने चाललेले आणि रस्त्याने जात असताना शेजारी त्यांना तळ दिसलं. त्या तळ्यामध्ये एक बगळा ध्यानस्थ बसलेला. अर्जुन देवाला म्हटला, देवा बघ ना, बगळा किती सुंदर ध्यान करतोय. देव म्हटले, अर्जुना तो बगळा आहे, तो ध्यान करीत नाही. अर्जुन म्हटले, देवा बिचारा बगळा ध्यान करतोय आणि तू काय म्हणतोय तो ध्यान करीत नाही, असं कसं काय बर? देव म्हटले, पाण्यातल्या माशाला जाऊन विचार. अर्जुन पाण्यातल्या माशाजवळ गेले आणि माशाला विचारलं, या बगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? पाण्यातल्या माशाने सांगितलं, हा बगळा जरी तुम्हाला ध्यान करताना दिसतोय ना, तो ध्यान करीत नाही, शांत उभा राहिलाय आणि त्याची नजर आतमध्ये माशावरती आहे. एखादा मासा दिसला की तो उचित धरतोय आणि निघून जातोय. यानं आमची खानदान संपवली आणि आता आमच्या पाठीमाग लागलाय. असं कोण म्हटलं? मासा म्हटला. महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. मत्स्य धरून या मनी बक निश्चल आहे ध्यानी, तो शांती कोणी म्हणे अंतकरणी सकाम. सिद्धांत आहे का? समाजामध्ये कित्येक असे बगळे जे दिसायला तुम्हाला वरून शांत दिसतील परंतु त्यांच्या अंतकरणात कपट असतं. असे बगळे वेळेत ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून सावध राहावा. विठ्ठल दुसरा प्रकार, ज्यांच्या पोटात विष असतं आणि तोंडात गोडवा असतो. तिसरा प्रकार आहे, ज्यांच्या
नसतो पण पोटात अमृत असतं. उदाहरण, महाराज, एखादं लेकरू जर उन्हात खेळत असेल ना तर ती आई म्हणते सावलीत मर. सावलीत मर म्हणजे त्या आईला म्हणायचं नाही माझ्या लेकराने मरून जावं, पण सावलीत मर म्हणजे बाळा उन्हामध्ये खेळल्यानंतर तू आजारी पडशील, सावलीत येऊन खेळ. तिच्या पोटात प्रेम आहे हो, पोटात अमृत आहे, पण बोलताना कडू बोलते ना म्हणजे तोंडात कडवटपण आहे. 14 प्रकार आहे ज्यांच्या पोटातही गोडवा आहे आणि ओठातही गोडवा आहे, ज्यांच्या पोटातही अमृत आहे आणि ओठातही अमृत आहे. अशी असतात संत. म्हणून म्हटलं जातं मधुरावाणी